पुण्यातील फायरब्रँड नेते वसंत मोरेंनी राज ठाकरेंची साथ सोडल्याचं कळतंय। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी मनसेला रामराम केल्यामुळे राज ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जातोय। ती दृश्य आपण पाहतोय। त्यांनी पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे आणि मनसेला रामराम त्यांनी ठोकलेला दिसतोय। तर दुसरीकडे राज ठाकरेंवरती पुष्पवृष्टी होताना दिसतेय। राज ठाकरेंचं जंगी स्वागत होताना दिसतंय। याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याकडून। ज्ञानेश्वर, वसंत मोरे यांनी पक्षाला रामराम ठोकल्याचं कळतंय, सध्याची तिकडची काय स्थिती आहे? वसंत मोरे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केलेला आहे। फेसबुक पोस्ट लिहिली आणि त्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी आजच्या पक्ष कार्यालयातल्या संबंध राज ठाकरेंच्या फोटो समोरचा एक हात जोडतानाचा आणि एक दंडवत घालतानाचा फोटो आणि सोबत राजीनामा पत्र जे आहे ते जोडलेलं आहे आणि त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलंय की 18 वर्ष मी मनसेचं काम करत होतो आणि आज मी राजीनामा देतो आहे। आता मी सध्या वसंत मोरे यांच्या घराच्या जवळ आहे आणि मोठ्या संख्येने समर्थक जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळतंय। अगदी काही वेळात वसंत मोरे हे या ठिकाणी येणार आहेत आणि पत्रकार परिषद त्यांची या ठिकाणी होणार आहे। महिला समर्थक मोठ्या संख्येने आहेत, पुरुषही मोठ्या संख्येनं समर्थनासाठी वसंत मोरेंच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं जर आपण पाहिलं असेल तर गेल्या अनेक दिवसांपासून वसंत मोरेंची जी नाराजी होती ती सोशल मीडियावर त्यांनी सतत बोलून दाखवली आणि आज अखेर त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। आता जर आपण बघितलं असेल घराच्या समोर जी पाटी होती इथे खाली जनसंपर्क कार्यालय होतं, वर मनसेचं चिन्ह आणि नाव होतं ते त्यांनी झाकल्याचं पाहायला मिळतं। अर्थात शेवटचा मनसेला रामराम केल्यानंतर पक्ष सोडल्यानंतर ही त्यांची अनेक दिवसांपासूनची तयारी होती। ठरवलेलं होतं वसंत मोरेंनी की राजीनामा द्यायचा आणि त्यांनी तो आज अखेर राजीनामा दिलेला आहे आणि म्हणून मोठ्या संख्येने जे समर्थक आहेत ते आपल्याला या ठिकाणी एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय। आपण या सगळ्या अलीकडच्या काळात जर बघितलं असेल तर वसंत मोरे सातत्यानं फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांची नाराजी दाखवत होते। त्यांनी यापूर्वी अनेक पोस्ट केल्या होत्या। एक लाल रंगाचा शर्ट घालून त्यांनी पोस्ट केली होती ज्यात त्यांनी म्हटलं होतं की क्रांती घडवणार। त्यापूर्वी काही दिवसांअगोदर त्यांनी एक पोस्ट केली होती ज्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट म्हटलं होतं की आता लढायचं ते जिंकण्यासाठी। इतकंच नाही तर राज ठाकरेंना त्यांनी सतत त्यांची नाराजी बोलून दाखवलेली होती। यापूर्वी शरद पवार यांची जी भेट त्यांनी घेतलेली होती त्या भेटीनंतर चर्चांना उधाण आलेलं होतं आणि आताही जेव्हा ते मनसे सोडतात तेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात प्रवेश करतील अशा पद्धतीची शक्यता व्यक्त केली जाते। इथे त्यांचे मोठे समर्थक आहेत। आज तात्यांनी जेव्हा पक्ष सोडला तेव्हा काय भावना आहेत? मनसेचं 18 वर्ष वसंत मोरे काम करत अजून तर मला पण कन्फर्म काय माहित नाहीये। त्यांनी तसं पत्र लिहिलंय आणि सांगितलंय की मी मनसे सोडतो। नाही काहीच मी सांगू शकत नाही, तात्या स्वतः बोलतील। आपण बघतोय की कार्यकर्ते कुठल्याही पद्धतीची जी प्रतिक्रिया आहे ती द्यायला तयार नाहीत। वसंत मोरेच याबाबत जे काय ते त्यांची भूमिका मांडतील अशा पद्धतीचं या ठिकाणी सगळं वातावरण आहे। सगळेजण एकत्र जमा झालेले। अगदी काही वेळात वसंत मोरे या ठिकाणी येणार आहेत आणि वसंत मोरे या ठिकाणी जेव्हा येतील तेव्हा पत्रकार परिषद आहे, त्यांचे जे सगळे समर्थक आहेत त्यांना ते काय नेमकं संबोधित करतात हेही पाहावं लागेल। या सगळ्या पट्ट्यात कात्रजच्या या सगळ्या भागात वसंत मोरेंनी नगरसेवक म्हणून काम केलं। महाराष्ट्र पातळीवर त्यांनी मोठं काम केलेलं आहे मनसेचं। पुण्यात मनसेचे जेव्हा फक्त 2 नगरसेवक निवडून आले तेव्हा त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं नाव वसंत मोरेंचं होतं, दुसरं नाव साईनाथ बाबर यांचं होतं। आणि ज्या महिला कार्यकर्त्या आहेत त्यांना आपण विचारूयात, तात्यांचं खूप वर्षांपासूनचं काम आहे, मनसे तात्यांनी सोडलेली आहे, काय भावना आहे, तुम्हाला काय वाटतं? बोला बोला। नंतर देतो ना, तात्या आल्यानंतर। तात्या आल्यावर आता बोला ना। तात्यांनी खूप वर्ष काम केलं तुमच्या भागात तुमच्यासाठी, आज ते पक्ष सोडले। एक नंबर काम आहे। आम्हाला आता जवळजवळ 15-16 वर्ष झाले कुठलाच त्रास नाही। आम्ही एवढंच बोलू शकतो, ते आल्याशिवाय पुढचं काही बोलू शकत नाही। आपण बघतो समर्थक आहेत मोठ्या संख्येनं जमलेले, पण जोपर्यंत तात्या या ठिकाणी येणार नाहीत, वसंत मोरे या ठिकाणी येणार नाहीत तोपर्यंत बोलणार नाही अशा पद्धतीची प्रत्येक जण प्रतिक्रिया देतो। सगळ्यांनी ठरवलंय वसंत मोरे जे काय ते त्यांची भूमिका मांडतील इथे आल्यानंतर। ज्ञानेश्वर, त्याचबरोबर पुण्यातले फायरब्रँड नेते अशी वसंत मोरेंची ओळख आहे आणि आता अगदी निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत। एकीकडे इतर सगळेच पक्ष हे ऍक्शन मोडवर आलेले दिसतात, मनसे सुद्धा तितकीच आढावा घेताना आपल्याला दिसतात आणि यामध्ये वसंत मोरेंचा जय महाराष्ट्र मनसेला करणं हे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मनसेसाठी किती परिणामकारक असू शकतं? यापूर्वी आपण पाहिलं असेल शरद पवार यांची वसंत मोरेंनी भेट घेतलेली होती। शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण आलंच होतं की ते
अशा पद्धतीनं मनसे सोडण्याचा निर्णय घेणार आहेत। हे सातत्यानं त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षातल्या पुणे शहरातल्या कार्यकर्त्यांवरचा जो राग आहे तो व्यक्त केलेला होता। कशा पद्धतीनं त्यांना त्रास होतोय हे वसंत मोरेंनी वेळोवेळी बोलूनही दाखवलं होतं। जे खासगीमध्ये बोलायचे ते सोशल मीडियावरही कधी व्यक्त व्हायला वसंत मोरे कचरले नाही। त्यांची जी इमेज आहे धडाकेबाज अशी नेता, स्पष्ट वक्ता अशी नेता, ती वेळोवेळी त्यांनी सिद्ध केलेली आहे। आणि आता जेव्हा लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत अशा वेळी ज्यांना सोशल मीडियावर तर मोठं प्रसिद्धीचं वलय आहेच, पण असा जेव्हा एक पुण्यातला मनसेचा नेता, मनसेची मोठी ताकद असणारा खरं म्हणजे नेता जेव्हा मनसे सोडण्याचा विचार करतो तेव्हा याचा मोठा शहरात राजकीय फटका जो आहे तो बसू शकतो। आपण जरी सगळी गर्दी बघितली तर या गर्दीवरून देखील आपल्याला अंदाज येतोच की काय इथल्या सगळ्या लोकांच्या भावना आहेत वसंत मोरे यांच्या सोबतच्या, आणि त्या सगळ्या भावना त्या पक्षाच्या कार्यासाठी या लोकांनी सतत वाहून घेतलेले आहेत। आणि आता हे जे सगळे समीकरण इथल्या लोकांचं, गर्दींचं, वसंत मोरेंना मिळणाऱ्या पाठिंब्याचं ते लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किती परिणामकारक ठरतं हे वसंत मोरे जी भूमिका घेतील त्यावर अवलंबून असणार आहे। शक्यता ज्या दोन आहेत, एक पहिली दाट शक्यता जी आहे त्यात ते ठाकरे गटात प्रवेश करतील अशी चर्चा आहे, तर दुसरीकडे शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी शक्यता आहे। पाहावं लागणार आहे या सगळ्या गर्दीचा पाठिंबा, या सगळ्या समर्थकांचं काय म्हणणं आहे। हे समर्थक जी भूमिका मांडतील ती भूमिका घेऊन वसंत मोरे पुढे जाणार आहेत। इथल्या लोकांचा जो काही कौल आहे तो वसंत मोरे ऐकतील आणि नंतर पुढची भूमिका घेतील अशी देखील त्यांच्या स्वकीयांकडून माहिती मिळते। जी आपण अधिक अपडेट ज्ञानेश्वर तुमच्याकडनं जाणून घेतच राहणार आहोत। आपण मुंबईत जाऊया। मुंबईमध्ये श्रेयस आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। श्रेयस, वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केल्याचं कळतंय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांची कार्यकर्त्यांची जी त्यांच्या प्रतीची निष्ठा आहे ती सुद्धा पुण्यामध्ये दिसून आली आहे। सध्या मुंबईमध्ये तिकडची काय स्थिती आहे? एकडे खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर पुण्यामधली जी गोष्ट असेल ते पुण्यामध्ये घडतंच आहे, पण इथं मनसे आपली संपूर्ण ताकद चेंबूर परिसरात दाखवताना दिसतंय। अनेक कार्यकर्ते आता इकडे एकत्र आलेत। चेंबूरच्या जे दोन शाखा आहेत तिकडे राज ठाकरेंनी भेट घेतली आणि आता कार्यकर्त्यांसोबत राज ठाकरे संवाद साधणार आहे। जेव्हा राज ठाकरे यांना वसंत मोरेबद्दलचा प्रश्न विचारला गेला तेव्हा ते काहीही बोलले नाहीत, पण आता ते कदाचित ह्याच्याला थोड्या वेळाने कदाचित वक्तव्य करतील। कोणतेही पदाधिकारी जे आहेत, जे मनसे नेते आहेत, ते सगळे आता राज ठाकरेंसोबत आहेत। कदाचित या एका बैठकीनंतर ते वक्तव्य करतील किंवा काय घडलं, काय नाही घडलं, काय घडलं गेलं पाहिजे होतं, आता वसंत मोरेंच्या सोबतचं काही बोलणं राज ठाकरे यांचं झालंय का, या सगळ्याबद्दलच्या बातचीत जी असेल ते थोड्याच वेळात ते प्रसार माध्यमांसोबत करतील। पण एकूणच बघितलं गेलं तर पुण्यामध्ये जो सगळ्यात मोठा धक्का मनसेला बसलाय त्याचं चित्र मुंबईमध्ये कुठे ना कुठे एक वेगळं चित्र उभं करण्याचं, एक वेगळी ताकद उभी करण्याचा प्रयत्न इथे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये आणि नेते मंडळी करताना दिसत आहेत। आता थोड्याच वेळात खऱ्या अर्थानं आपण मागे बघू शकाल तर इकडे थोड्याच वेळात पदाधिकाऱ्यांची बैठक आता इकडे सुरू होणार आहे, जिकडे खऱ्या अर्थानं कॅमेराज अलाउड केले नाही गेलेत। जे दोन शाखा होते चेंबूरच्या दोन्ही शाखांना वाजत गाजत खरं आता जेसीबीवर फुलं वेलं उधळून राज ठाकरे यांचं स्वागत इथे करण्यात आलं आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता थोड्याच वेळात इथं याच बैठकीला संबोधित करतील। पण कुठे ना कुठे कॅमेरेज या बैठकीत सुद्धा अलाव केले नाही गेले। त्याचं कारण एवढंच की कदाचित या गोष्टीच्या बाबतचं वक्तव्य राज ठाकरे आत बैठकीत करतील का, आणि त्याच कारणाने कुठे ना कुठे कॅमेराजनं लांब ठेवलंय का, त्याकडे सगळ्यांचं लक्ष राहिलंय। गार्गी जी श्रेयस, त्याचबरोबर जे कार्यकर्ते तिथे आहेत त्यांच्याशी काही संवाद झालाय का, याबाबत त्यांच्या काही प्रतिक्रिया आल्यात का? जे सुरुवातीला झाला त्याच्याबद्दल ते हेच म्हणाले की हा खरं तर मोठा धक्का आहे मनसेसाठी, पण तरीही कुठलंही वक्तव्य करण्याच्या अगोदर राज ठाकरे म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पहिलं वक्तव्य करतील आणि त्यानंतर काय जे होईल, जे घडेल ते घडेल असं ते म्हणतायत। पण एकूणच जर बघितलं गेलं तर इथं संपूर्ण ताकद, इथं पदाधिकारी मुंबईचे ज्या गोष्टी आहेत, जिकडे लोकसभा निवडणुकीच्या अर्थाने आपण इथं म्हणतो, या अर्थाने सगळ्या गोष्टीची ताकद जी आहे ती मनसे पक्ष आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे दाखवताना दिसत आहेत। वसंत मोरेंच्या राजीनाम्यानंतर खऱ्या अर्थानं अखेरचा जय महाराष्ट्र त्यांनी सोशल मीडियावर लिहिला, त्यानंतर जे पुण्यामध्ये गोष्टी सुरू आहेत त्याच्यानंतर त्याचं वेगळं चित्र खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये उभारते आणि आता याबाबत राज ठाकरे काय बोलतील त्यानंतरच खरं अर्थानं मनसे नेते किंवा पदाधिकारी बोलतील। जी नक्की श्रेयस, राज ठाकरेंची काय भूमिका असेल, नेमकं ते काय बोलतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। श्रेयस आणि